वर्धा जिल्ह्यात अवैध मुरुम वाहतुकीने धरला वेग, महसूल विभागाचे साटेलोटे असल्याची सर्वत्र चर्चा। स्थानिक वर्धा शहरालगत असलेल्या जाडगाव बेलगाव परिसरात सर्रासपणे मुरुम उत्खनन सुरू आहे। तसेच त्याच परिसरात या मुरुमाच्या अवैध वाहतुकीने वेग धरल्याचे दृश्य दिसून येत आहे। वर्धा तहसील येथील महसूल विभागाने या उत्खननाकरिता 500 ब्रासचा परवाना दिल्याची प्राथमिक माहिती दिली असून त्याच ठिकाणी खोदकाम हे 500 ब्रासपेक्षा जास्त होत असल्याचे दिसून येत आहे। मुरुमांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये 2 ब्रासची रॉयल्टी उपलब्ध असून त्याच ट्रकमध्ये 4 ब्रास मुरुम वाहतूक होत आहे। दिवसभरात 40 ते 50 ट्रक इतका मुरुम या परिसरातून वाहतूक केला जातोय, परंतु यातील अर्ध्यापेक्षा जास्त ट्रकांमध्ये परवाना मात्र उपलब्ध नसतो। प्राप्त माहितीनुसार एकाच रॉयल्टीवर 7 ते 8 ट्रिप ट्रक मालक हा पूर्ण करत असतो। या होणाऱ्या अवैध मुरुम वाहतुकीकडे जिल्हा प्रशासन लक्ष का देत नाही? कोणाच्या आशीर्वादाने ही मुरुमांची अवैध वाहतूक सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थांच्या माध्यमातून विचारला जातोय।